जय श्री राम। अपने महाराष्ट्र में सिंहस्थ कुंभ नगरी नासिक में जो कॉरपोरेट जिहाद उमड़ के बाहर जो आया है उसमें अब तक 9 गुने दाखिल हुए और निदा खान जैसी जो आरोपी है इसकी मुख्य सूत्रधार जिसे विदेश से फंडिंग हो रही थी, जिसका विदेशी कनेक्शन भी अभी सामने आया है, इन सब की कड़ी जांच होनी चाहिए। इसलिए आज हम विश्व हिंदू परिषद और बजरंग दल की ओर से मालेगांव शहर में मालेगांव जिला कमेटी की ओर से यहाँ पर धरना आंदोलन किया। इस 9 गुनों पर महाराष्ट्र सरकार गृह विभाग ने विशेष जांच समिति गठित कर इन सभी आरोपियों को सलाखों के पीछे डालना चाहिए और इनका विदेशी जो कोई कनेक्शन है इन सबको सामने लाना चाहिए और जो आरोपी है उनको फांसी या और कड़ी से कड़ी सजा इनको देनी चाहिए। वैसे ही बीते कुछ दिनों पहले अमरावती शहर में भी ऐसी ये घटना हुई जिनमें अभी तक 350 बच्चियों को जिहादियों ने अपने निशाने पे रखा है और उनके जो कुछ वीडियो है वो वीडियो वायरल करने का काम, वीडियो बेचने का काम महाराष्ट्र में घुसे कुछ बांग्लादेशी जिहादियों ने किया है। इसका भी पर्दाफाश हुआ है, पर अभी चाहिए उतनी सख्ती की जैसी कार्रवाई उनके ऊपर हुई नहीं है। हम महाराष्ट्र सरकार से अपील करते हैं कि उनके ऊपर जल्द से जल्द अच्छी कार्रवाई होनी चाहिए और उनको सलाखों के पीछे डालना। मला सांगा कधी चालू करायचं? जय श्रीराम। जय श्रीराम। आज दिनांक 17 एप्रिल 2026 शुक्रवार रोजी पूर्ण भारतभरामध्ये विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीनं सिंहस्थ नगरी नाशिक सारख्या धर्मपरायण क्षेत्रामध्ये एका नामांकित IT कंपनीमध्ये जो काही जिहादाचा घाणेरडा प्रकार उघडकीस आला आहे त्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी। त्या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्या दोषींना कठोरात कठोर शासन व्हायला हवं। यासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीनं पूर्ण भारतभरामध्ये आजचं हे आंदोलन आपण करतोय। या आंदोलनाचा उद्देश फक्त एवढाच नाहीये की नाशिकमधल्या जी काही कंपनी होती IT कंपनी त्या कॉर्पोरेट क्षेत्रातल्या त्या कंपनीजमध्ये जो काही घाणेरडा प्रकार झाला त्या प्रकारासाठीच फक्त हे आंदोलन नाहीये, तर ज्या कोणी धर्मांध शक्ती या भारताच्या सार्वभौमत्वावर प्रश्न उठवत आहेत किंवा भारताच्या सार्वभौमत्वाला खतरा म्हणून ज्या कोणी जिहादी मानसिकतेच्या शक्ती कार्यरत आहेत त्या सगळ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह आजच्या कंडिशनला उपस्थित राहिलेलं आहे। ही फक्त कॉर्पोरेट जिहादची एकच प्रकरण आपल्या समोर आलेलं आहे, परंतु नाशिकमध्ये कॉर्पोरेटमध्ये काम करणाऱ्या ज्या फायनान्स याच्या क्षेत्रातल्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये सुद्धा अशा प्रकारचं घाणेरडं काम चालू आहे असं काही ठिकाणी निदर्शनास आलेलं आहे आणि त्याचा सुद्धा भांडाफोड विश्व हिंदू परिषद बजरंग दल लवकरच करणार आहे। हा तुम्ही इशारा समजा अथवा काहीही समजा, परंतु या भारतामध्ये असणाऱ्या बहुसंख्य असणाऱ्या हिंदू समाजाला जर का एका भीतीच्या छायेमध्ये वावरण्यात येत असेल किंवा भीतीच्या छायेमध्ये जर का त्यांचं जीवन मार्गक्रमण करावं लागत असेल, त्यांना कामासाठी सुद्धा एका विशिष्ट प्रकारच्या आरोपांचा किंवा विशिष्ट प्रकारच्या अत्याचाराचा सामना करावा लागत असेल तर निश्चितपणे ही लाजिरवाणी गोष्ट आहे आणि याच्यावर आम्ही कठोरात कठोर पावलं उचलण्यासाठी सक्षम आहोत। दिल्लीमध्ये जे काही मागच्या वेळेला बॉम्ब ब्लास्ट झाला त्या अल फला युनिव्हर्सिटीचा सुद्धा मुद्दा या ठिकाणी आपण घेत आहोत, कारण अल फला युनिव्हर्सिटीमध्ये शिकणारी किंवा त्यातून शिकून बाहेर पडलेली शाहिदा नावाची एक जिहादी मानसिकतेची मुलगी, तिच्यावर सुद्धा कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे, तिचा सुद्धा सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे आणि ह्या कोणी ज्या धर्मांध शक्ती आहेत ज्या या भारताला धोकेबाज आहेत किंवा धोकादायक आहेत त्या सर्वांवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे।